तर मित्रांनो तुम्हाला एक नवीन नंदींची मुलाखत ओळख करून देतो आणि आपण त्यांची मुलाखत घेऊ। तर नमस्कार दादा, तुमचा परिचय द्या। माझं नाव भावेश अनंत चौधरी। गाव रुंदा टिटवाला। तर आज तुमच्या नंदीने चांगला गुलाल मिळवला, त्याच्याबद्दल अभिनंदन। आणि या नंदीचं नाव काय? बलमा। तर हा नंदी खरेदी कुठून केला दादा? ऑनलाईन मागवलेला असा। ऑनलाईन म्हणजे तरी कसं? डायरेक्ट विकत मागवलेला तिकडून। तरी घेतल्यापासून किती वर्ष झालं? आता हे दुसरा वर्ष। कोणत्या गावावरून घेतलंय? कांबा गावावरून। कोणाकडून म्हणजे नाव काय त्यांचं? काय नाव त्याचा? शेलार म्हणून आहे, त्याच्याकडून घेतलंय। तर कितीला खरेदी केली? 18,000 रुपयाला घेतलेला। घेतला तेव्हा म्हणजे आदत होता का? 6-7 महिन्याचा होता। 6-7 महिन्याचा। तर घेतल्यापासून या नंदीनी किती म्हणजे असं गुलाल मिळवलं? असं 14-15 गुलाल असेल। 14-15। आणि आजचा म्हणजे पायरा कोणी झुलून आणला? ही गाडी आमची गेल्या मागच्या वर्षीपासून पलते। या गाडीचा 7वा-8वा गुलाल असेल। तर या नंदी सोबत तुमच्या घरी किती नंदी आहेत अजून? नंदी ना आता एकच आहे। तर दादा मी त्यांना सुद्धा विचारतो। तर दादा नमस्कार, तुमचा परिचय द्या। माझं नाव केतन अशोक गायकर। केतन अशोक गायकर। गाव? टिटवाला मानिवली। तर या नंदीचं नाव काय? मल्हार। तर हा खरेदी करून किती वर्ष आलं? दुसरा वर्ष। तर दुसरा वर्ष आलं। तर कोणत्या गावावरून तुम्ही खरेदी केले? तरी कितीची खरेदी केली? 17,000ला घेतला होता। मग घेतला तेव्हा तरी किती वयाचा होता? 1 वर्षाचा होता। 1 वर्षाचा होता। आता घेतल्यापासून किती गुलाल मिळवले? झाले असतील 15-16। 15-16। याचा पायरा कुठला असतं? जास्त करून बलमा। हा का? आता मागच्या मैदानात कोणत्या गुलाल मिळवलेला? मागे पण हा बलमाच होता तो विरुद्ध गाडी। आता आजची कोणती होती? अंबरनाथ साईड। तर त्या नंदींची नावं? त्या नंदींची नावं नाही माहिती। तर दादा तुमच्या घरी अजून दावणीला किती नंदी आहेत? तर असं म्हणजे हा नंदीने म्हणजे अजूनपर्यंत असा एखादा गुलाल तुम्हाला लक्षात असेल का या नंदीने अस्तित्वाचा प्रश्न आला असेल तेव्हा त्यांनी गुलाल मिळवून दिले, असा एखादी आठवण? बोनवलीला झाली होती शर्यत। ते आमचे ड्रायव्हर सुद्धा बोलले होते का गाडी तुम्हाला भेटणार नाही, ती गाडी आमची झाली होती। आणि आजचा सुट्टी मेकर कोण होते? दादाचं नाव काय? नितेश गुरुनाथ गायकर। आणि आपला ड्रायव्हर कोण होता आजचा? राहुल ड्रायव्हर होता। तर दादा चला बाय बाय। हे थांब भाऊ, बाय बाय नाही ना। तुम्हाला हे कट्टर समर्थक दाखवतो मानिवली गावचे आणि या नांदप गावचे विलन बैलाचे मालक। बलमावाल्याचे मालक आहे बघा। हा